गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 ने वाहन चोरी व चोरीच्या एकूण 3 गुन्ह्यांचा पर्दाफाश करत एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतलंय। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत भाग्यलक्ष्मी अपार्टमेंट मधून ऍक्टिवा मोपेड चोरी प्रकरणी हा तपास सुरू होता। 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 7:30 ते 31 डिसेंबर सकाळी 7:30 दरम्यान फिर्यादी सौ प्रियंका त्रिवेदी यांची पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा मोपेड चोरीला गेली होती। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक तपास व खात्रीशीर माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 3 ने एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले। चौकशीत त्याने सदर वाहन चोरीसह सक्करदरा व कोतवाली हद्दीत आणखी 2 चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून 2 ऍक्टिवा मोपेड व लिव्हगार्ड कंपनीच्या 2 बॅटऱ्या असा एकूण 1,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पुढील कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। युनिट क्रमांक 6 ने एकूण 5 गुन्हे उघडीस आणलेले आहे। 3 घरफोडी, त्यामध्ये आहे गिट्टी खदान, नंदनवन आणि अजनी। वाहन चोरी आहे अजनी, नंदनवन। या 5 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी अफरोज अन्सारी आणि सुयोग नेरकर यांना तांत्रिक पद्धतीने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल सर, आमचे क्राईम सर वसंत परदेशी सर, DCP मागणीकर सर, अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एवढे गुन्हे उघडकीस आणलेले आहे। यामध्ये माझ्या टीमने API गायकवाड, PSI रोठे, युवानंद कडू, रवींद्र राऊत, प्रफुल्ल पारधी, वीरेंद्र पांडे व इतर अंमलदार यांनी मेहनत करून 2-3 दिवस सापळा रचून या 2 नमूद आरोपीला ताब्यात घेतलेले आहे आणि पुढील तपासाकरता गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि पुढील तपासाकरता गिट्टी खदानच्या PS कडे हँडओव्हर केला।